सध्या उजनी पुलावर धरणावरती कुगाव शिरसोडी पुलाचं काम सुरू आहे, काय सांगता येईल त्याबाबत? आता सध्या त्या काम अगदी प्रगतीपथावर चालू आहे. दोन्ही पण बाजूने, अलीकडल्या बाजूने आणि पलीकडल्या पण बाजूने. काय सांगाल नेमका या पुलाचा कशा पद्धतीनं फायदा होणार आहे? ही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्या पुलामुळे जोडल्या जाणार आहे. शिवाय ही आमच्या बॅकवॉटरच्या कडं ऊसाची सोय, ने आण करण्यासाठी केळीची, पुन्हा दवाखाना, शिक्षण या गोष्टी खूप मोठा फायदा होणार आहे त्या पुलामुळे. आता हा पूल होतोय, ह्या पुलासाठी कुणाकुणाचं सहकार्य लाभलं काय? ही पूल होण्याच्या ह्याच्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मंत्री भरणे मामा या दोघांचं खूप मोठं सहकार्य आणि त्यांच्या सहकार्यातूनच ही पूल उभा राहिला. सदर पुलाचे काम हे कुगाव ते शिरसोडी हे सदर पुलाचे काम असून या पुलासाठी ह्या पुलाचे काम TNT इन्फ्रा लिमिटेड या पुण्याच्या कंपनीला भेटलेले आहे. माझं नाव अमित मस्के, मी या कंपनीकडे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. या पुलाची एकूण लांबी 1380 मीटर आहे. त्यातील 230 मीटर भराव हा कुगाव एंडला आहे आणि 450 मीटर भराव हा शिरसोडी एंडला आहे. आणि याच्यामध्ये 500 मीटर लांबीचा हा केबल स्टे ब्रिज आहे. बाकीचा ब्रिज हा आपला रेग्युलर ब्रिज आहे. साधारणतः हे काम किती दिवसापर्यंत चालेल का? साधारणतः हे काम आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 900 दिवसाचा कालावधी या पुलासाठी भेटलेला आहे. 900 दिवसाच्या आतमध्ये आपण लवकरात लवकर जर अजितदादा भरणे मामा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जर आपल्याला फंडिंग केलं तर हे काम 900 दिवसाच्या आत आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. साधारण किती याचा प्रोजेक्ट आहे रकमेचा? हा टोटल प्रोजेक्ट आपला 307.68 CRचा आहे. काय पावसाळा असेल या ठिकाणी आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये अनेक कामं ही बंद राहतात. हे काम पावसाळ्यामध्ये कसं चालणार? हे काम पावसाळ्यात जर पाण्याचा फ्लो जर इथं कमी राहिला तर हे काम कंटिन्यू चालू राहील. पावसाचा यामध्ये काही इफेक्ट होणार नाही. आपण सध्या करमाळा तालुक्यातील महत्त्वाचा जो उजनी लाभक्षेत्र आहे या ठिकाणी आहे. या ठिकाणी पाहतोय की आपण कुगाव ते शिरसोडी या पुलाचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. जवळपास 900 दिवस हे पुलाचं कामकाज सुरू राहणार आहे. तर यामध्ये आपण पाहतोय की या पुलामुळे मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल ह्या माध्यमातून जोडला जाणार आहे. करमाळा तालुक्यातील जो भाग आहे तो केळी क्षेत्र असेल, ऊस असेल यासाठी ओळखला जातो. निश्चित या फळबागा असतील, ऊस क्षेत्र असेल यांना या पुलाचा नक्कीच फायदा होणार आहे. यामध्ये आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांमध्ये याच कुगाव येथील लाभक्षेत्र उजनं होते. या ठिकाणी बोट उलटून जवळपास 6 जणांचा मृत्यू घडल्याची दुःखद घटना देखील घडली होती. परंतु त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, तसेच मंत्री दत्तात्रय भरणे असेल यांनी देखील वेळोवेळी पाठपुरावा करून या कामाची मंजुरी दिली होती. करमाळा तालुक्यातील कुगाव येथील माजी सरपंच तेजस्विनी दयानंद कोकरे यांनी देखील वारंवार या कामासाठी पाठपुरावा सुरू होता. त्यांनी त्यांच्या अखेर या मागणीला यश आलं असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यासाठी फंडिंग उपलब्ध करून दिलं. त्यानंतर प्रत्यक्षात या कामाला देखील सुरुवात झाली. जवळपास 900 दिवस हे कामकाज सुरू राहणार असून या कामामुळं नक्कीच या ठिकाणी पर्यटन क्षेत्र असेल, तसेच शेतीविषयक असेल त्या पुलाचा निश्चित याला फायदा होणार असून हे काम अतिशय जलद गतीने होणार असल्याची माहिती यावेळी कंपनी जी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली असून या ठिकाणी हे काम पावसाळ्यात देखील पाण्याचा प्रवाह हा जो फ्लो जो कमी असेल तर पावसाळ्यात देखील हे काम सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आलेली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.